नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी श्रीकांत आडे स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी, खुशखबर तुमच्याकरिता एमपीएससी जाहिरात आलेली आहे। बघा, यावेळेस आयोग अतिशय वेळेवर काम करत आहे आणि ही आनंदाची गोष्ट आहे, कारण तुम्हाला माहित आहे की कालच आयोगाच्या दोन चेंजेस आलेले आहेत। एक म्हणजे सर्वात महत्त्वाची जाहिरात आलेली आहे आणि एक म्हणजे एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीमध्ये थोडासा एक बदल झालेला आहे। तो आपण त्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत। तरीही अद्याप जर कोणी नवीन लोक कोणी असतील तर त्यांनी विविध माहिती जाणून घेण्याकरिता आणि विविध इन्फॉर्मेशन जाणून घेण्याकरिता आपल्या पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमला चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघूया एमपीएससी राज्यसेवा राजपत्रित गट अ ची जाहिरात, गट ब ची जाहिरात आलेली आहे, जी 31 मे ला आपला पेपर आहे। 31 मे ला, बरोबर आहे। तर 31 मे ला जो काही पेपर आहे त्या प्रकारचं नोटिफिकेशन, त्या प्रकारची जाहिरात काल आलेली आहे। तर या जाहिराती संदर्भाचा आपण आढावा घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ, बघा महाराष्ट्र राज्यसेवा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026। बघा जाहिरात क्रमांक 132/2025। बघा साधारणतः आपली परीक्षा जी आहे रविवार दिनांक 31 मे 2026 ला होणार आहे। परीक्षाची तारीख बघा, परीक्षा तारीख राज्यसेवा, परीक्षा कधी होणार आहे? 31 मे 2026। कुठली परीक्षा होणार आहे? राज्यसेवा, ज्याचं नाव आहे संयुक्त पूर्व परीक्षा गट अ गट ब, गॅजेटेड राजपत्रित परीक्षा। बघा, सामान्य प्रशासन विभाग, राज्यसेवा याच्यातले पद आणि महाराष्ट्र वन विभाग, महसूल व वन विभाग म्हणजे फॉरेस्टची जाहिरात सुद्धा याच्यातलीच आहे। बघा, पशुवैद्यकीय सेवा, बघा यानुसार 79 पद आणि 8 टोटल 87 पदाची जाहिरात आहे। टोटल 87 पदे आहे। जाहिरात किती आहे? 87 पदाची आहे। मग काही लोकांचं म्हणणं आहे, सर जाहिरात एवढी कमी का निघाली? बाबांनो, जाहिरात वाढणार आहे। बघा, पदात वाढ होणार, लक्षात घ्या, पदात वाढ होणार, लक्षात घ्या। साधारणतः 250 ते 300 पद वाढून साधारणतः 300 प्लस 350 प्लस जागा होणार आहे। 350 प्लस जागा होणार आहे। परंतु आयोगानं योग्य प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना सगळ्या कळावं म्हणून लवकरात लवकर ही जाहिरात नियोजित तारखेवर परीक्षा आपली व्हावी म्हणून जाहिरात टाकलेली आहे। नाहीतर जर जाहिरात जर वेळेवर टाकलं नाही तर आपली परीक्षा पद्धती लांबू शकते। याकरिता आयोगानं कालच बाकीच्या डिपार्टमेंटलच्या जागा याच्यात समाविष्ट व्हायच्या आहे, तत्पूर्वी परीक्षा वेळेवर व्हायला पाहिजे 31 मे ला, त्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। आपले परीक्षा केंद्र महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर होणार आहे। आता काही लोकांना प्रश्न पडेल, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, 37 जिल्हा। बघा, ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे त्या ठिकाणी 2 जिल्हा केंद्र म्हणून 2 सब सेंटर त्या ठिकाणी दिले जातात, म्हणून 37 जिल्हा केंद्र आपल्या महाराष्ट्र परीक्षेसाठी आहे। तर फॉर्म कधी भरायचा, कशा प्रकारे सुरुवात करायची याची सुद्धा आयोगानं नोटिफिकेशन दिलेलं आहे। बघा, अर्ज सादर करण्याचा कालावधी, साधारणतः अर्ज सादर करण्याचा जो काही कालावधी आहे या संदर्भात सुद्धा तपशील दिलेला आहे। बघा, अर्ज कधी सादर करायचा, बघा साधारणतः दिनांक 31 डिसेंबर 2025, 31 डिसेंबर 2025 पासून, म्हणजे नवीन वर्ष आपल्याला सुरुवात झाल्यापासून बघा तर 20 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे साधारणतः आपण 31 पासून तर साधारणतः 20 जानेवारी लास्ट तारीख, बघा शेवट दिनांक, लास्ट तारीख बघा फॉर्म भरण्याची आहे, लास्ट डेट 20 जानेवारी, बरोबर आहे। नवीन वर्षामध्ये आपल्याला काही स्वप्न घ्यायचे आहे आणि स्वप्नाच्या नुसार आपण ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरू शकता 20 जानेवारी पर्यंत। परंतु भारतीय स्टेट बँकेमध्ये जर आपण चलन किंवा डीडी द्वारे जर काही भरलेला असेल तर 22 जानेवारी 2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 23 जानेवारी 2026, म्हणजे ऑफलाईन जर आपण पेमेंट केला असेल तर 23 जानेवारी लास्ट आहे आणि ऑनलाईन तुम्हाला 20 जानेवारी पर्यंत लास्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता नवीन वर्षाचा शुभारंभ होत आहे आणि पहिली जाहिरात 2026 ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं, लक्षात घ्या, या प्रकारची जाहिरात देऊन आपल्या विद्यार्थ्यांना एक चांगलं आशेचं किरण दिलेलं आहे आणि 2026 आपल्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय सोनेरी पहाट घेऊन, यशाची पहाट घेऊन आपल्या आयुष्यातली गुलाल पळावा यासाठी 2026 आहे।
कारण 2026 मध्ये बरेचसे बदल होणार आहेत आणि या बरेचसे बदल मधला पहिला बदल आज या परीक्षेच्या अंतर्गत आपल्याला जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये वाढ होणार आहे। त्यामुळे तुम्ही चिकाटीनं, सचोटीनं, अतिशय मेहनतीनं, जिद्दीनं प्रयत्न आपल्याला करायचा आहे। सर्वप्रथम काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे। या परीक्षेला पात्र कोण आहे तर लास्ट इयरला अपियर असणारे, सेकंड इयर ज्याचं झालेलं असेल क्लिअर BA BCom BSc जो लास्ट इयरला विद्यार्थी असेल ते सगळे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। अर्ज कोण सादर करू शकतात तर बघा BA BCom त्यानंतर BSc बघा BSc चे लास्ट इयरला असलेला विद्यार्थी, त्याचबरोबर इंजिनिअरिंग असेल, मेडिकल फील्डला असेल तर याचा लास्ट इयर ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी, एनी ग्रॅज्युएशन पाहिजे कंप्लीट किंवा मग लास्ट इयरला असेल ग्रॅज्युएशनच्या तर तो अपियर म्हणून फॉर्म भरू शकतो। यासाठी प्रोफाईल नीटनेटकी आणि योग्यतेने तुम्ही भरावी। ओके, तर ह्या संपूर्ण जाहिरातीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तयारीला लागायचं आहे। ओके, तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।